शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सहर्ष स्वागत करतो. खास करून विद्यार्थी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज आपण Google LLM नोटबुक याच्यामधील फ्लॅश कार्ड या ऑप्शनबद्दल माहिती घेणार आहोत की या फीचरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर इथं एक लेख आहे, NVIDIA स्क्रीन रीडरबद्दल माहिती सविस्तर देणारा एक लेख आहे. तर याच्यामध्ये बघा, अगदी सुरुवातीपासून सगळी माहिती इथं NVIDIAची देण्यात आलेली आहे. जवळजवळ एक दीड पानी माहिती आहे. तर आपण आता जर तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल किंवा PDF असेल आणि तुमचा अभ्यास झालेला आहे, समजा एखाद्या विषयाचा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे, पण एक उजळणी करायची असेल तर तुम्ही काय करता, तर उजळणी करण्यासाठी तुम्ही पुस्तकातले प्रश्न वाचता आणि त्याची उत्तरे किती येतात आठवण्याचा प्रयत्न करतात. तशा प्रकारे इथं फ्लॅश कार्ड इथं करण्यात येतात, करू शकतो आपण. तर बघूया तर इथं काय कुठली माहिती आहे. सोर्स गाईड. दृष्टिबाधित व्यक्तींना डिजिटल जगात स्वावलंबी NVDA स्क्रीन रीडरबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलप्रमाणे आहे. 1. NVDA स्क्रीन रीडर म्हणजे काय आणि तो कोणासाठी आहे? NVDA म्हणजे काय? NVDA नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी असणारा एक मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे. हा स्क्रीनवरील मजकूर वाचून दाखवतो. कोणासाठी बनवला आहे? हा खास करून दृष्टिबाधित, ब्लाइंड आणि अंशतः दृष्टिबाधित लो विजन लोकांसाठी बनवला आहे, जेणेकरून ते आवाजाच्या, स्पीच आणि ब्रेल डिस्प्ले मदतीने कॉम्प्युटरचा पूर्ण वापर करू शकतील. केव्हा बनवला? NVDAची निर्मिती 2006 मध्ये झाली. तर बघा, इथं NVIDIAची संपूर्ण माहिती आहे. कोणी बनवला, केव्हा बनवला, कोणासाठी बनवला, विंडोज कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी चालतो, म्हणजे अँड्रॉईडसाठी चालतो की मॅकओसाठी चालतो किंवा iOSसाठी चालतो किंवा विंडोजसाठी. तर हा एक विंडोजसाठी चालणारा स्क्रीन रीडर मोफत आहे. कोणी बनवला? मायकेल कुरन. कशासाठी वापरला जातो? कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरणे, ईमेल वाचणे, एक्सेल मध्ये काम करणे आणि इतर सामान्य कामे न पाहता आवाजाच्या मदतीने करण्यासाठी याचा वापर होतो. तर हा मायक्रोसॉफ्ट विंडोज वरती वगैरे चालतो. लेटेस्ट वर्जन. सध्या त्याचे सर्वात नवीन वर्जन NVDA the 3rd of March 2025 तसेच 2026 चे नवीन अपडेट्स उपलब्ध आहे. तो कोणत्या विंडोजवर चालतो आणि कमीत कमी रिक्वायरमेंट काय? विंडोजचा सपोर्ट. NVDA चे लेटेस्ट वर्जन विंडोज 10 आणि विंडोज 11 वर चालते. तर विंडोजचं लेटेस्ट जे वर्जन आहे विंडोज 10 आणि विंडोज 11 वरती चालते. याविषयी त्याने माहिती दिलेली आहे. कमीत कमी ऑपरेटिंग सिस्टम विंडोज. जर तुमच्याकडे जुना PC असेल तर तुम्हाला लेटेस्ट वर्जन चालणार नाही. विंडोज 7 किंवा विंडोज 8.1 साठी तुम्हाला NVDA चे जुने वर्जन उदा NVDA 2023.3 डाउनलोड करावे लागेल. 5. सिस्टीम रिक्वायरमेंट. PC कसा असावा? NVDA हे अतिशय हलके सॉफ्टवेअर आहे. त्यासाठी कोणताही महागडा PC लागत नाही. तर बघा, इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. अगदी NVIDIAला कुठला PC म्हणजे NVIDIA स्क्रीन रीडरसाठी काय रिक्वायरमेंट आहे, त्याची बेसिक गरज काय आहे, कुठल्या सॉफ्टवेअरवर कमीत कमी विंडोज कुठला असला तर तो चालू शकतो, हे सगळे डिटेल इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तर CPU प्रोसेसर कोणताही साधारण 1 GHz किंवा त्यापुढील 32 बिट 64 बिट प्रोसेसर इंटेल AMD चालतो. अगदी याला इंटेलचा प्रोसेसर असला तरी पण चालतो. याला काय अगदी महागडा किंवा जास्त प्रोसेसर वगैरे काय चालावं लागते असं काही नाही आहे. रॉम कमीत कमी 256 मेगाबाइट्स ते 1 GB रॉम पुरेशी असते, परंतु विंडोज स्वतः चांगले चालण्यासाठी 4 GB रॉम असावी. बघा, कमीत कमी 4 GB रॅम ते विंडोजसाठी 8 सांगितले आहे. तर त्यासाठी जास्त विंडोजची पण रॅमची पण गरज नाही. एकदम हा छोटा आहे. GPU ग्राफिक्स कार्ड. यासाठी कोणत्याही वेगळ्या ग्राफिक्स कार्डची GPU अजिबात गरज नसते. मदरबोर्डचा साधा इनबिल्ट डिस्प्ले पुरेसा आहे. ठीक आहे. स्टोरेज. हॉट डिस्कवर फक्त 100 ते 150 मेगाबाइट्स मोठी जागा लागते. 6. तो फ्री आहे. तर कुठून आणि कसा डाउनलोड करायचा? होय, हा पूर्णपणे फ्री आहे. तो NV ॲक्सेसच्या अधिकृत वेबसाईटवरून म्हणजेच navaccess.org/download. आता ही पूर्णपणे जेवढी माहिती आहे, जवळजवळ नाही म्हणजे दीड पाणी तर आहे. डाउनलोड. मी एकदम खाली स्क्रॉल करतो. NVDA की प्लस N. NVDA चे ते उघडण्यासाठी आता NVDA मध्येच ॲड-ऑन स्टोअर इनबिल्ट दिलेले आहे. बघा, NVIDIAचे ॲडॉन म्हणजे काय असतं, तर NVIDIA स्क्रीन रीडर जो आहे तो विंडोजसाठी चालतो ना. तर आता पूर्वीचं जे NVIDIA स्क्रीन रीडर आहे तो रोबोटिक आहे. मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही दाखवीन कसं तो NVIDIA स्क्रीन रीडर, जे ना माहीत नाही NVIDIA स्क्रीन रीडर कशाप्रकारे वाचतो. रोबोटिक व्हायचं एवढं लक्षात ठेवा. आणि NVIDIA स्क्रीन रीडरला वेगवेगळे ॲडॉन आले आहेत. ॲडॉन म्हणजे काय असं थोडक्यात तुम्ही असं समजा की
त्याचे व्हर्जन आलेले आहेत नाही का, ॲड ऑन म्हणजे एक वॉईस व्हर्जन आलेले आहेत. तर ते कुठून डाउनलोड करायचे? ते उघडण्यासाठी NVDA की प्लस N दाबा टूल्समध्ये जा टू ॲड-ऑन्स टूलवर एंटर करा. बघा इथे ते पण माहिती दिलेलं आहे. इथं संपूर्ण जवळजवळ NVIDIAचा इतिहासच पूर्ण म्हणजे NVIDIA काय आहे पासून ते कसं इन्स्टॉल करावं, त्याचे ॲड ऑन कसे डाउनलोड करावे, सगळी तर माहिती आहे. आता ही एवढी मोठी माहिती आहे बरोबर आहे. म्हणजे समजा एक तुमचा धडा आहे, एक आपला धडा आहे. तर आता हा धडा आहे समजा, तर ह्याला तो NVDA स्क्रीन रीडर. फ्लॅश कार्ड केलेला आहे. तसं तुम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास केला आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आता याची उजळणी करायची आहे. फ्लॅश कार्ड बघूया. फ्लॅश कार्ड म्हणजे काय असतं? NVDA फ्लॅश कार्ड्स. हे काय काम करतं तर तुमच्यासमोर प्रश्न तयार करून देतं. इथं ओपन होतं थांबाथवर. हां, इथं ओपन झालेलं आहे. पहिलं तुम्हाला या चॅप्टरमध्ये तुमच्या ज्या धड्यामध्ये प्रश्न आहे त्याच्यावरती प्रश्न पडू शकतात. म्हणजे ते प्रश्न पडलेले आहेत ना, त्याचे ते प्रश्न तयार करतं. बघा किती फ्लॅश कार्ड तयार केले आहेत. NVDA फ्लॅश कार्ड 1 ऑफ 50 फ्रंट. वेब व्ह्यू. कार्ड 1 ऑफ 50 फ्रंट म्हणजे जवळजवळ 50 त्याने फ्लॅश कार्ड तयार केलेले आहेत. आपण सगळे काय बघणार नाही, थोडक्यात व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आपल्याला, थोडक्यात बघणार आहोत. तर आता इथं बघा पहिला प्रश्न काय आहे कार्ड 1 ऑफ 50 फ्लॅश कार्डचा? फ्रंट. NVDA चा पूर्ण विस्तार लॉंग फॉर्म काय आहे? NVIDIAचा पूर्ण लॉंग फॉर्म विस्तार काय आहे? तर तुम्हाला नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप असा आहे. ॲक्टिवेट टू सी बघूया आन्सर. मला उत्तर आलेलं बटन. बरोबर आहे का? ॲक्टिवेट टू बॅक. नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस. नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस हा पूर्ण लॉंग फॉर्म आहे. हे पहिलं फ्लॅश कार्डचं उत्तर झालं. ॲक्टिवेट टू प्रीवियस कार्ड. पाठीमागचं कार्ड मिस्ड इट. मिस्टेड, गॉट इट. गॉट इट, नेक्स्ट कार्ड. नेक्स्ट कार्ड. नेक्स्ट कार्ड. फ्रंट. NVDA हे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी बनवलेले सॉफ्टवेअर आहे? बघा दुसरा फ्लॅश कार्ड काय थोडक्यात काय काम करतं तर जे तुमचा धडा आहे ना त्याच्यावरती प्रश्न जे पडतात ते प्रश्न तयार करतं आणि त्याच्या खाली त्याचं उत्तर हाईड केलेलं असतं. मग तुम्ही काय करायचं तर प्रश्नाचं उत्तर आठवते की नाही हे चेक करण्यासाठी किंवा तुम्हाला किती धड्याचं उत्तर आठवत आहेत हे चेक करण्यासाठी असं तुम्ही वापर करू शकता. तर आता दुसरा प्रश्न बघूया. कॉल. फ्रंट. NVDA हे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी बनवलेले सॉफ्टवेअर आहे? NVIDIA हे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी बनवलेलं आहे? विंडोजसाठी बनवलेलं आहे. बघूया माझं उत्तर बरोबर आहे का? ॲक्टिवेट टू सी बॅक. विंडोज. हो बरोबर आहे. NVIDIA हा विंडोजसाठी बनवला आहे. ॲक्टिव प्रीवियस मिस्ड इट. गॉट इट. नेक्स्ट कार्ड. बटन. मिस्टेड तुम्हाला काय चुकीचं वाटलं तर चूक करू शकता, गॉट इट करू शकता. अपवर्ड दी. नेक्स्ट कार्ड. नेक्स्ट कार्ड. बटन. कार्ड 3 ऑफ 50. आपण 10 कार्ड सोडूया. तिसरं कार्ड काय? तिसरा प्रश्न बघा. कॉल. फ्रंट. NVDA हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? NVIDIA हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? ॲक्टिवेट टू सी बॅक. मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर. मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर आहे. ठीक आहे. ॲक्टिवेट प्रीवियस मिस्ड इट. गॉट. नेक्स्ट कार्ड. नेक्स्ट कार्ड. फ्रंट. NVDA मुख्यत्वे कोणासाठी विकसित करण्यात आला आहे? NVIDIA हे मुख्यतः कोणासाठी विकसित करण्यासाठी ऑब्विसली हा दृष्टिबाधित आणि लोविजनसाठी करण्यात आला आहे. ॲक्टिवेट बॅक. दृष्टिबाधित आणि अंशतः दृष्टिबाधित व्यक्तींसाठी. अंशतः म्हणजे ज्यांना कमी दिसतं त्यांना अंशतः म्हणतात आणि कार्ड 4 बॅक. दृष्टिबाधित आणि अंशतः दृष्टिबाधित व्यक्ती. दृष्टिबाधित आणि अंशतः दृष्टिबाधित म्हणजे ज्या व्यक्तींना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही त्यांना अंशतः म्हणतात आणि दृष्टिबाधित म्हणतात. म्हणजे इथं पूर्णतः दृष्टिबाधित असतं ते चुकीचं त्याने उत्तर इथे घेतलेलं आहे आणि अंशतः पूर्ण म्हणजे ज्यांना थोड्या प्रमाणात दिसतं त्यांना अंशतः म्हणतात. तर आता इथे कार्ड किती झालेत बघूया आपण. नेक्स्ट कार्ड करूया. गॉट इट. बटन. फ्रंट. NVDA स्क्रीन रीडर. कार्ड 5 ऑफ 50. 5 ऑफ 50. कॉल. कार्ड 5 ऑफ 50. 5 कार्ड झालेले आहेत. अजून 2 3 5 सोडूया आपण. नेक्स्ट कार्ड. मी सोडवलं नाही, तुमच्यासमोर सोडत आहे. कोणत्या 2 ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी केली? तर मायकल प्रश्न बघा. फ्रंट. NVDA ची निर्मिती कोणत्या 2 ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी केली? ऑस्ट्रेलियन कोणत्या डेव्हलपर्सने केली? ॲक्टिवेट बॅक. मायकेल कुरन आणि जेम्स डे. मायकल कुरेन आणि जेम्स टेल या 2 सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी केली अमेरिकन. असा प्रश्न. नेक्स्ट कार्ड. कार्ड 7 ऑफ 50. फ्रंट. NVDA चे व्यवस्थापन करणारी सध्याची नॉन प्रॉफिट संस्था कोणती? ॲक्टिवेट फ्रंट. आता बघा इथं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आठवतंय नाही आठवतंय तुम्ही स्वतः परीक्षण करायचं असतं. इथं तुम्हाला काही म्हणजे थोडक्यात आपण कसं आहे वर्गामध्ये उजळणी केल्यासारखं हा एक विषय आहे. तुम्ही इथं उजळणी छान प्रकारे करू शकता. तुमचा धडा किंवा एखादा धडा आहे किंवा एखादा पॅराग्राफ आहे तो पूर्ण अपलोड करून तर माहिती पूर्णपणे स्ट्रॅटेजी अभ्यास करू शकता तुम्ही पूर्ण फोकस वाईज बरोबर.
बरोबर आहे ना. तर पुढचा प्रश्न Missed. Got it. Missed previous. Activate. ॲक्टिव्हेटेड Activate. Back. NV access. NV ॲक्सेस या संस्था आता सध्या काम करत आहे. Previous. Missed. Got it. Next card. नेक्स्ट कार्ड Next card. But. Card 8 of 50. कार्ड 8 ऑफ 50 अजून 2-3 सोडूया. Collapsed. Front. मार्च 2025 च्या सुमारास उपलब्ध असलेले NVDA चे लेटेस्ट वर्जन कोणते? Activate to see answer. Button. तर मला आठवत नाही आहे. समजा मार्च Front. मार्च 2025 च्या सुमारास उपलब्ध असलेले NVIDIAचे प्रोडक्ट स्क्रीन रीडर कोणते? Activate to see. Back. 2025.3.3. 2025.33 असं हे वर्जन आहे. हे तर वर्जन कसं असतं 2000 सालानुसार ते म्हणजे विंडोज दिलं जातं. नेक्स्ट कार्ड. फ्रंट. NVDA चे लेटेस्ट वर्जन कोणत्या विंडोज आवृत्तीवर चालते? विंडोज NVIDIAचे लेटेस्ट वर्जन कोणत्या आवृत्तीवर चालते? आता हे मला आठवत नाही आहे. समजा मला असं वाटतं की बाबा विंडोज 11वरती आणि 10वरती चालते असं मला वाटतंय. तर आपण चेक करूया नाही का? तेच Activate to एक see answer. म्हणजे तुम्ही इथं चेक पण करू शकता की मला जे खरोखर आठवते, मी जेवढा अभ्यास केला आहे तो खरोखर तेवढा मला आठवते की नाही हे चेक करू शकता. Activate to see. Back. Windows 10 आणि Windows 11. विंडोज 10 आणि विंडोज 11 इथे तुम्ही टिक मार्क करू शकता. Missed it. Missed it. Got it. Got it. Button. तुम्ही ज्यावेळेस एवढे सगळे उत्तरं तुम्ही इथं कंप्लीट करसाल त्यावेळेस तुम्हाला इथं मार्क लिस्ट म्हणजे एकूण किती उत्तरं सोडवलात काय कळलं तुम्हाला त्याचे डिटेल एक काय म्हणतात डायलॉग बॉक्समध्ये ते Next उत्तर card. येणार आहे. नेक्स्ट कार्ड. फ्रंट. Windows 7 किंवा 8.1 साठी NVDA चे कोणते वर्जन योग्य आहे? विंडोज 7 किंवा विंडोज 8.1 साठी कोणते विंडोज NVIDIAचे वर्जन उपलब्ध योग्य आहे? Activate to see answer. Previous card. Missed. Previous. मला माहित नाही तर. Previous card. Activate to. Back. NVDA 2023.3. NVIDIA 2022 हे विंडोजसाठी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास सोडवण्यासाठी तुमच्या प्रश्नांची Button. उत्तरे तुम्ही केलेल्या अभ्यासाची उजळणी करण्यासाठी स्वतःची परीक्षा घेण्यासाठी तर परीक्षा घेऊन आणि ते धडा आधीचे सक्षमरित्या पाठांतर करून अभ्यास करून विकास करण्यासाठी हे फार महत्त्वाचं ठरतं आहे. तर अशा प्रकारे Google LLM नोटबुकचं फ्लॅश कार्ड हे तुम्हाला उपयोगी येऊ शकतं. तर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये काही ना काही जरूर शिकला असाल आणि तुमच्या अभ्यासासाठी याचा खास करून काही नाही उपयोग होईल अशी आशा करतो. आणि शब्दस्पर्श टेक चॅनलवरती इथंच थांबतो. नवीन एका व्हिडिओवरती पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, चांगला अभ्यास करा हे शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.